नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत। USDAच्या अहवालानंतर सोयाबीनच्या बाजारातील मंदी वाढली आहे। सोयाबीनचा भाव आणखी नीचांकी पातळीवर पोहोचला। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारी $9.49 प्रति बुशेल्सवरती होते, तर सोयाबीन $300 प्रति टनांवरती होते। देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही 4000 ते 4300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादन वाढीच्या अपेक्षेने सोयाबीन बाजारात मंदी आहे। सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। जागतिक पातळीवर उत्पादन वाढ आणि मागणी कमी राहण्याचा अंदाज असल्याने कापूस बाजारात मंदी आहे। कापसाचा भाव गेले 2 महिने 70 सेंटच्या खालीच दिसत आहे। जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या अनिश्चित परिस्थिती असल्याने त्याचा परिणाम कापसाच्या भावावर दिसून येतोय। आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे 68 सेंट प्रति पाऊंडच्या दरम्यान होते। देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे 57,120 रुपये प्रति खंडीवर होते, तर बाजार समित्यांमधील भाव 7,000 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान होते। कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला। ज्वारीच्या भावातील तेजी मागील 2 महिन्यांपासून कमी झालेली आहे। बाजारात रब्बीतील ज्वारीची आवक वाढल्यानंतर दरात नरमाई येत गेली। ज्वारीचा बाजार सध्या दबावातच आला आहे। राज्यातील बाजारांमध्ये सध्या आवक कमी झाली आहे, पण उठावही स्थिर असल्याने भाव दबावातच आहेत। सध्या ज्वारीला सरासरी वाणानुसार 2300 ते 3000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। ज्वारीचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत। देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढउतार सुरू झाले। आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत। आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत। याचा देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळतोय। सध्या तुरीला सरासरी 10,000 ते 10,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। तुरीच्या बाजारातील ही तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। राज्यात लसणाचे भाव नरमले आहेत। लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे, पण लसणाची लागवड वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येतोय। त्यामुळे लसणाची मागणी वाढलेल्या भावात काहीशी कमी झाली आहे। त्यामुळे सध्या लसणाला प्रति क्विंटल सरासरी 11,000 ते 14,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। लसणाचा पुरवठा आणखी काही महिने कमी राहू शकतो, त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत। हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा।